नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता यशला घेऊन लीला आणि एजे घरी आलेले असतात. दुर्गा यशला विचारते की यश, तुला काही झालं नाही ना, ठीक आहेस ना तू? यश म्हणतो, हो ताई, मी ठीक आहे. आता दुर्गा लीलाकडे जाते आणि तिच्यावर खूप संतापते आणि म्हणते, लीला, आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर जायचंयस, इथे थांबायचं नाहीयेस. आता आजी म्हणतात, काय झालं दुर्गा? दुर्गा म्हणते, आजी, मलाही या घरात नकोय, एकतर ही या घरात थांबेन किंवा मी. एजे म्हणतात, हे बघ दुर्गा, यश आता घरी आलेला आहे आणि त्यामुळे तू असं बोलतेस का? त्यावर दुर्गा म्हणते, नाही एजे, आजच्या प्रसंगावरून मी बोलतच नाहीये. जेव्हापासून ही मुलगी या घरात आली ना, फक्त प्रॉब्लेम्स होत आहेत आणि मला ते आता सहन होत नाहीये. आजी आणि एजे तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण दुर्गा काही शांत बसत नसते. यश म्हणतो, अगं ताई, तू ऐकून तरी घे ना, तिने फक्त माझ्यासाठी केलंय. दुर्गा म्हणते, हे बघ, तू मध्ये पडायचं नाही, तुझ्याशी मी नंतर बोलणारच आहे. आणि काय रे, बाहेरच्या मुलीसाठी तू तुझ्या ताईला सुद्धा विसरलास, तिच्या विरोधात जाण्याचं धाडस केलंस तू. यश म्हणतो, ताई, असं काय बोलतेस तू? आजी म्हणतात, दुर्गा, ती बाहेरची नाहीये, ह्या घराची सून आहे. दुर्गा म्हणते, कसली सोनू आजी? एजंटने तरी बायको म्हणून तिची निवड केली होती का? आणि आल्यापासून ना फक्त आणि फक्त चुका करते आणि अशी मुलगी ह्या घरात मला अजिबात सहन होणार नाहीये. आजवर खूप सहन केलं मीच. एजे, तुम्हाला आता निवड करावीच लागेल. इतकी वर्ष या घराला सांभाळणारा तुम्हाला तुमच्या सुनेला हक्क द्यायचा आहे की ह्या लीलाला बायकोचं स्थान द्यायचंय, याची निवड तुम्हाला करावीच लागेल. आणि ती खूप संतापून बोलत असते. तेवढ्यात लक्ष्मी सरस्वती तिथे येतात. लक्ष्मी म्हणते, हो ना, या दुर्गामुळे माझ्या बहिणीचं 2दा लग्न मोडलं आणि हिच्यामुळे नको नको ते प्रॉब्लेम्स होतात. सरस्वती सुद्धा म्हणते, माझ्या भावाला जेलमध्ये येणेच पाठवलं, हिच्यामुळे सगळं झालं, आम्हालाही या घरात नकोय. जर ही या घरात राहणार असेल तर आम्ही या घरातून बाहेर पडू. त्यांचा असा वाद चाललेला असतो. तेवढ्यात विराज, प्रमोद पुढे येतात आणि ते म्हणतात, एक मिनिट दुर्गा वहिनी, आम्ही समजू शकतो तुम्ही हर्ट झालेले आहात, पण तरी सुद्धा आजी आणि एजे यांना पेचात पाडण्यासाठी तुम्ही असं काहीही करू नका. आपण एक काम करूया, सगळ्यांचं मत मांडूया. हे घर सगळ्यांचं आहे ना, मग इथे कोणी राहायचं हा हक्क सगळ्यांना दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापली मतं मांडा. एका कागदावरती आपण आपलं मत मांडूया आणि सगळ्यांची इच्छा असेल तर आपण घरातल्या घरात वोटिंग करूया. एजे म्हणतो, एक मिनिट, मला हे वोटिंग वगैरे अजिबात मान्य नाहीये. ह्या घरात यापूर्वी कधी असं झालेलं नाहीये. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेताय, मला ते अजिबात पटत नाहीये. दुर्गा म्हणते, एजे, आतापर्यंत आम्ही सुद्धा आम्हाला न पटलेल्या गोष्टी केल्यात, तेही फक्त तुमच्या सांगण्यावरून, तुमचा मान राखण्यासाठी. पण आज तुम्हालाही आमचं ऐकावं लागेल आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर आम्ही असा अर्थ काढू की तुम्हाला आम्ही या घरात नकोय. सरस्वती आता काही कागद घेऊन येते आणि त्या कागदांवरती प्रत्येकाला आपलं मत मांडायचं असतं. म्हणजे एकतर दुर्गा किंवा लीला यापैकी एकीचं नाव लिहायचं असतं. सगळेजण आपले मतं मांडतात. आजी आणि एजेंना सुद्धा आता सुना काही सोडत नाही आणि त्यामुळे तसं तुम्ही सुद्धा तुमची मतं मांडा. आजींनी आणि एजेंनी सुद्धा नाव लिहिलेलं असतं चिठ्ठीमध्ये. आता सगळ्यांची नावं लिहून झाल्यानंतर एजेंना चिठ्ठ्या काढायच्या असतात आणि निकाल सांगायचा असतो. आता एक एक करून एजे चिठ्ठ्या काढत असतात. पहिल्या 4ही चिठ्ठ्यांमध्ये दुर्गाचंच नाव असतं आणि नंतरच्या चिठ्ठीमध्ये लीलाचं नाव असतं आणि बाकी नंतर 1-2 चिठ्ठ्या उरलेल्या असतात. आता लक्ष्मी म्हणते, एजे, बाकीच्या चिठ्ठ्या सुद्धा उडा ना. एजे म्हणतो, काय उपयोग आहे त्याचा? कारण जास्त वोटिंग दुर्गालाच मिळाले, त्यामुळे तीच जिंकली आहे ना. आणि सगळ्यात खालची चिठ्ठी एजेंनी त्यांच्या हाताची ठेवलेली असते आणि त्यामध्ये त्यांनी लीलाचं नाव लिहिलेलं असतं. इकडे आता ठरलेलं असतं की लीला घराबाहेर जाणार आणि दुर्गा या घरामध्ये राहणार. आता आजी खूपच हळव्या होत असतात, त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. लीला त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, आजी, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ, यात तुमची तर खरं काहीही चूक नाहीये आणि मला मान्य आहे, मी आज जे काही केलं त्याच्यामुळे दुर्गाला खूप त्रास झालेला आहे, ती हर्ट झाली आहे. पण यामागचा माझा हेतू ना चांगला होता. मी चुकीचं वागले असले तरी सुद्धा माझा हेतू खूप निर्मळ होता आणि तुम्ही अजिबात वाईट वाटून नका घेऊ आजी. आज जर या घरात मी कोणाला नको हवी असेल ना तरी सुद्धा एक दिवस असा नक्की येईल जेव्हा या घरात मी सगळ्यांना हवीशी असेल आणि तेव्हा मी इथे येईल. आणि ती प्रमोद आणि विराजकडे सुद्धा आता जाते आणि म्हणते की या घराच्या एकोप्यासाठी, या घराच्या शांतीसाठी तुम्ही केलं हे सगळं, त्यामुळे मनात कुठलीही गिल्ट वगैरे बाळगू नका. यश म्हणतो, सॉरी लीला वहिनी. लीला म्हणते, अरे तू का सॉरी म्हणतोयस? तुझी खरं तर यामध्ये काहीही चूक नाहीये. आता लीला एजींकडे येते आणि म्हणते, निघते मी, आणि ती जात असते. एजी आपल्या हातातली चिठ्ठी खेचतो आणि बघतो, त्यात लीलाचंच नाव असतं आणि ती चिठ्ठी त्यानेच लिहिलेली असते. लीला आता बाहेर जाते आणि रडत असते, घराकडे बघत असते आणि म्हणत असते की आज परत एकदा मला इथून जावं लागते, पण मी पुन्हा येईल आणि आणि यावेळेला घरात परत येण्यासाठीची लढाई माझी एकटीची नसेल. माझी खात्री आहे या लढाईत एजी सुद्धा माझ्या सोबत असणार आहेत. आणि ती असं बघत असताना डोळे तिने मिटलेले असतात आणि डोळे उघडते तर एजी तिच्या समोर उभे असतात. लीलाला आता खूप वाईट वाटत असतं. एजी सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो.
तो आता जातो आणि गाडीचं दार उघडतो आणि लीलासुद्धा गाडीमध्ये जाऊन बसते आणि ती गाडीचं दार लावणार तेवढ्यात एजे हातमध्ये घेतो आणि ते गाडीचं दार बाहेरच लोटतो. खरं तर लीलाचा पदर खाली आलेला असतो आणि तो अडकू नये म्हणून एजे स्वतःच्या हाताने तो पदर तिच्या हातामध्ये देतो आणि गाडीचा दरवाजा लावतो. लीला खूप इमोशनल झालेली असते. तिला सुद्धा कळत असतं की एजेंना सगळं काही कळतंय. एजेंना सुद्धा लीलाची बाजू कळत असते. पण घरामध्ये एकोपा नांदावा आणि आपली सून घर सोडून जाऊ नये म्हणून ते काहीच बोलत नसतात आणि त्यांना सुद्धा खात्री असते की लीला परत ह्या घरामध्ये येईल. एजे मनातल्या मनात विचार करतो की लीलाला प्रत्येक वेळेस तिच्या चुकीची शिक्षा आम्ही देत असतो, पण आज तिची काहीही चूक नसताना तिला इथून जावं लागतंय आणि याचं त्याला खूप वाईट वाटत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.